जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 196. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ज्याचा चित्तलय भगवतचरणी झालेला असतो त्याला मुख्यतः भक्तिमार्गामध्ये माझा चित्तलय झालेला आहे हे भान नसतं. हा सर्वात महत्त्वाचा, तितकाच गोड, तितकाच ज्ञानविचारनयुक्त आणि भक्तीनं परिपूर्ण असा विचार संत आम्हाला देतात. भरत, ज्याचं चरित्र आपण बघतो आहोत, तो कैकया प्रदेशवरून अयोध्येला आल्यापासून जो जो काही घटनाक्रम आपण बघितला, त्याची भक्ती, त्याचं अनावर निश्चल प्रेम, त्याची अनन्यता, त्याचा दास्यभाव, त्याची सहजता, त्याची निर्व्याज वृत्ती, त्याची लीनतेची परमावधी, ह्या सर्व गोष्टी का बरं एवढ्या ठळकपणे आम्हाला दिसून येतात, त्या आतमध्ये का भिडतात, ह्याचा विचार केला तर लक्षात येईल की एखाद्या भक्ताची भक्ती तेव्हाच हृदयाला भिडत असते जेव्हा तो भक्त आपल्या भक्तीच्या स्तराबद्दल अनभिज्ञ असतो. भरत असा स्वतःच्या श्रेष्ठतम अशा भक्तीबद्दल अनभिज्ञ आहे. ही इज अनअवेअर ऑफ हिज ग्रेटनेस. हा जो अनअवेअरनेस असतो तो डिफाईन करत असतो भक्तीला, प्रेमाला. जोपर्यंत आमची भक्ती, आमचं प्रेम आहे हे आम्हाला जाणवत असतं, तोपर्यंत तो, ज्याला आमचे महाराज छोटा मी म्हणतात, लहान मी म्हणतात, जीवभूत मी जो आहे, जीवभूत अहंकार जो आहे, त्याचं डोकं अजून पूर्ण छाटलं गेलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो. सगळी अडचणच तिथे आहे, नाही का? म्हणजे असं वाटतं की तमोगुण जो असतो तो काही काळानंतर गुरुकृपेनं नाहीसा होतोच. रजोगुण जो असतो तो त्याहीपेक्षा थोडा अधिक काळानंतर नाहीसा होतो. पण हा सत्वगुण जो असतो तो नाहीसा व्हायला किंवा त्याच्या पलीकडे जायला, टू ट्रान्सेंड इट, हा जो प्रवास आहे तो सर्वात मोठा प्रवास आहे. खरं सत्वगुणाच्या पलीकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो अर्थातच आतला प्रवास आहे, तो कुठला स्थळ काळातला प्रवास नाही. पण हा जो आतला प्रवास आहे सत्वगुणाच्या पलीकडे जाण्याचा, म्हणजेच मी सत्वगुणी आहे किंवा माझ्याकडून काही सत्वगुणी कार्य, विचार होतो आहे ह्याचा विसर पडणं, ह्यालाच मगाशी जसं म्हटलं तसं तो अनअवेअरनेस, अनभिज्ञता. कारण तो त्याचं रूपच होऊन गेलेला असतो. हे होण्यासाठी इट टेक्स इयॉन्स असं म्हटलं तर वावगं ठरू नये. खूप वेळ लागतो. किंबहुना सर्वात जास्त जर जीवाला कोणी बांधत असेल तर तो म्हणजे सत्वगुण. केवळ आणि केवळ सद्गुरू कृपा भाकून त्यांच्या करुणेनं आणि ते जसं सांगतील तसंच वागायचा प्रयत्न करूनच हा सत्वगुण लांघता येतो.
भरतासारख्या भक्तांच्या बाबतीत हे खूप सहज आहे, कारण त्यांच्या चित्ताला प्रभुचरणांशिवाय, त्यांच्या प्रेमाशिवाय दुसरा विषय स्पर्शच करू शकत नाही. आणि हे विषय स्पर्श न करणं सुद्धा त्यांच्या चित्तात वसत नाही. म्हणजे मी आता यांच्याशिवाय दुसरा विचार करणार नाही, हा कर्तेपणाचा भावाचा अंशसुद्धा तिथे नसतो. आणि त्यामुळे ह्या भक्तोत्तमाचं चरित्र आम्हाला सत्वगुणाच्याही पलीकडे घेऊन जायला मदत करतं, त्रिगुणातीत व्हायला मदत करतं. कारण अशा त्या स्थितीमध्ये संकल्प विकल्पांचा पूर्णतः त्याग होतो. संकल्प विकल्प जे उठतात ते फक्त त्या भगवत चरणांच्या संयोगानं उठतात, त्याच्या पलीकडे त्याला स्थान नसतं. आणि जोवर हे होत नाही तोवर आपण बघतोच आहोत आणि आज पुन्हा बघणार आहोत की देवांची, स्वर्गातल्या देवांची, इंद्रदेवाची स्थिती काय झाली आहे. सत्वगुणी असून सुद्धा त्या सत्वमय रजोगुणामध्ये, म्हणजे ज्यामध्ये सत्व प्रधान आहे पण रज पण आहे, रजस पण आहे, अशा गुणामध्ये अडकल्यामुळे हे तमोगुणाकडे झुकणारा विचार करायला सुद्धा भाग पाडतंय त्यांना. त्यामुळे ह्या संकल्प विकल्प जोवर जीवभूत आहे तोवर तो पीडतच राहतो. त्याचंच आज सुरुवातीला आम्हाला तुलसीदास सांगतायत त्याबद्दल, की आपण बघितलं काल की श्रीराम हे प्रेमाच्या अधीन आहेत, त्यामुळे इंद्र चिंतेनं म्हणतोय की काहीतरी माया करा, नाहीतर काम बिघडलं आपलं असं समजा. आणि आता इंद्रदेवानी, देवराजानं असं सांगितल्यामुळे सर्व देव काय करतायत तर सुरध सुमिरी सारदा सराही, देवी देव सरनागत पाही, फेरी भरत मती करी निज माया, पालू बिबुध कुल करी छल छाया. पुन्हा सर्व देवांनी मिळून मा सरस्वतीचं स्मरण केलंय बरं का. परवाच वसंत पंचमी साजरी केली ना आपण सरस्वती मातेचं पूजन करून. पण तिच्याकडे काय मागावं तर ती शुद्ध बुद्धी मागावी. त्याच्याऐवजी तिलाच साधन बनवून इथे देव तिला सांगतायत, हे देवी, आम्ही देव तुला शरणागत आहोत, आमचं रक्षण कर. तू तुझी माया करून भरताची बुद्धी फिरव, कपट रचून देवकुलाचं रक्षण कर. पहा बरं, अनेक वेळेला सरस्वती मातेनं केली की त्यांची मदत, पण आता जेव्हा भरताच्या बाबतीत ते बोलतायत तेव्हा मात्र तिला सुद्धा सहन झालेलं नाही. पहा काय म्हणाली. बिबुध बिनय सुनी दे बिसयानी, बोली सुर स्वार्थ जड जानी, मोसन कहु भरत मति फेरू, लोचन सहसन सूछ सुमेरू, विधि हरिहर माया बड़ी भारी, सोन भरत मति सकई निहारी. आहा, सोमती मोहि कहत करु भोरी, चंदिनी कर की चंड कर चोरी, भरत हृदय सिय राम निवासु, तह कति मीरजह तरनी प्रकाशु, अस कही सारद गई विधि लोका, विबुध बिकल निसी मानहु को का. देवांची विनंती ऐकली माता सरस्वतीनं आणि म्हणताय तिथं तुलसीदास, स्वार्थामुळे जडबुद्धीचे ते झालेत हे बघून बुद्धिमती अशी सरस्वती माता म्हणाली, भरताची बुद्धी पालट असं तुम्ही मला सांगताय. हे इंद्रदेव, 1000 नेत्र आहेत तुम्हाला,
त्या 1000 नेत्रांनी सुद्धा तुम्हाला सुमेरूसारखा पर्वत दिसेना का? म्हणजे भरत हा सुमेरू पर्वतासारखा आहे. त्याची बुद्धीची स्थिरता जी आहे ती त्या सुमेरू पर्वताला सुद्धा मागं टाकणारी आहे. कशाला उपमा दिली आहे भरताला सुमेरू पर्वताची? भरताची बुद्धी आम्हाला जे महाराज सांगतात ना, तुमची बुद्धी शरणागत व्हायला पाहिजे. का व्हायला पाहिजे शरणागत बुद्धी? त्याचं उत्तर इथं प्रत्यक्ष सरस्वती माता देते आम्हाला. भरताची बुद्धी शरणागत झाली म्हणून ती इतकी घट्ट प्रभुचरणांची बसली आहे की मन नाहीसच झालंय. खूप महत्त्वाचं आहे बरं का हे. इथे ज्ञान भक्ती दोन्हीचा संगम कसा भरताच्या ठाई होतो आणि तो किती सहजतेनं होतो, त्यामध्ये जास्त मजा आहे. माहिती आहे का की बुद्धी तर त्याची स्थिर आहेच प्रभुचरणांशी. म्हणजे भक्तोत्तमांची बुद्धी ही प्रभुचरणाशी स्थिरच असते. आणि त्यामुळे आपण जे म्हणतो बुद्धीचा अंकुश मनावर येऊन ते मन ताब्यात ठेवून सर्व जगाचा कारभार करू शकतात किंवा जगामध्ये वावरू शकतात. पण जे खरे भक्त असतात, जे नामप्रेमी असतात, त्यांची बुद्धी अशी स्थिर होते की मन नाहीसच होतं, मन मरून जातं असं संत सांगतात. नामाची विशेषताच ही आहे असं संत सांगतात. आमचे महाराज म्हणतात ना की नाम होत नाही त्याला काय करावं? मनाचं ऐकू नये असं. सोपं सरळ उत्तर आहे आमच्या महाराजांचं की मनाचं ऐकू नये मग नाम होईल. म्हणजे मनच आपल्या बुद्धीला फाटे फोडत असतं, त्यामुळे बुद्धी कधीच स्थिर होऊ शकत नाही. पूज्य ब्रह्मानंद महाराजांनी जी बुद्धी, जी विद्या सद्गुरूचरणी वाहिली ह्याचं कारणच हे होतं की ही बुद्धी मनाला फाटे फोडते आणि त्यामुळे प्रत्यक्ष भगवंत समोर असून सुद्धा आम्हाला ओळख पटत नाही किंवा आमच्या संकल्प विकल्पांचा त्याग होत नाही. त्यामुळे ही बुद्धी समर्पित होण्यासाठी नामस्मरण, सतत प्रभुस्मरण हा एकच मार्ग आहे असं संत सांगतात. जेणेकरून मन हे सस्पेंडेड अवस्थेत राहत नाही. हे हा पुन्हा इथे ज्ञानविचार आणि भक्तिविचार एकत्र येतो. बहुतेक वेळा हे दोन्ही एका हातात हात घालूनच जात असतात. आपल्याला फक्त प्रधानता जी सद्गुरू प्रदत्त मार्गाची असते ते महत्त्वाचं असतं प्रत्येक साधकासाठी, शिष्यासाठी. पण जसं म्हटलं की मन हे सस्पेंडेड म्हणजे कसं की ध्यानावस्थेमध्ये असेल किंवा एक काही कुठल्या वेगळ्या साधनामध्ये असेल, ते मन काही काळापुरतं, त्या साधन काळापुरतं सस्पेंडेड म्हणजे कसं की त्याला एक प्रकारचं बंधन घातल्यासारखं ते निष्क्रिय बनवणं असं त्याला म्हणतात की मन निष्क्रिय होतं. आणि मग त्यामुळे त्या काळापुरता तो साधक या लौकिकाच्या वरच्या स्तरामध्ये राहून ते सुख, खरं जे सुख आहे, आत्मसुख आहे ते अनुभवतो. पण महाराजांसारखे संत आणि इतर सर्व नामसाधक संत जे आम्हाला नामाचं महत्त्व सांगतात ते हे की नामामुळे जर सतत नाम घे ही महाराजांची आज्ञा पाळायचा प्रयत्न मनापासून केला तर मन हे काही काळापुरतं अधांतरी किंवा सस्पेंडेड अवस्थेत न राहता, निष्क्रिय न राहता ते मरून जातं. आणि मन मेल्याशिवाय खऱ्या अर्थानं बुद्धी स्थिर होऊन शरणागत होत नाही. पण हे इट्स लाईक अ व्हिशियस सायकल. मग हे होत नाही म्हणून ते होत नाही, ते होत नाही म्हणून हे होत नाही असं म्हणू नका असं संत सांगतात. आणि म्हणून नामाचा आग्रह महाराज करतात. जितकं नाम घ्याल तितकं मनाचं न ऐकण्याची बुद्धीची क्षमता वाढत जाईल. आणि ज्या वेळेला मनाचं न ऐकण्याची बुद्धीची क्षमता वाढते तेव्हा स्वाभाविकपणेच ते शरणागत होतं. म्हणून म्हटलं जातं इदर डिसओन द माइंड और कॉन्कर द माइंड. डिसओन, माझं नाही आहे मन, मन सांगेल ते मी ऐकणार नाही, हे तरी करा. पण हा खूप अवघड मार्ग आहे, ज्ञानमार्ग आहे शेवटी तो,
किंवा कॉन्कर द माइंड म्हणजे ते नामानी होतं की तुम्ही मनावर विजय मिळवता आणि मग बुद्धी स्थिर होते. म्हणून इथे हे सांगण्याचं कारण सरस्वती मातेनं भरताच्या बुद्धीला सुमेरू पर्वताची उपमा दिली आहे. मोसन कहू भरतमती फेरू, लोचन सहसन सूझ सुमेरू. सुमेरू पर्वत दिसत नाहीये का इंद्रा तुला? 1000 नेत्र आहेत ना तुला. पुढे म्हणतीये ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश्वर शंकर भगवान यांची माया मोठी प्रबळ आहे, पण ते सुद्धा भरताच्या बुद्धीकडे बघू सुद्धा शकत नाहीत. अशी भरताची बुद्धी आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशांना सुद्धा भरताची बुद्धी फेरण्याचं सामर्थ्य नाही. अशा बुद्धीला भ्रमात पाडायला तुम्ही मला सांगता. पुढे म्हणते चंदिनी करकी चंडकर चोरी. चांदणं हे कधी प्रचंड किरणांच्या सूर्याला चोरू शकेल का? आणि आता कारण सांगते का नाही, का हे भरताची बुद्धी सुमेरू पर्वत, का त्याला कोणी चळू शकत नाही, का त्याला कोणी भ्रमात पाडू शकत नाही, का त्याचा कोणी बुद्धिभेद करू शकत नाही? कारण भरत हृदयसिय राम निवासू, तह की तिमिर जह तरनी प्रकाशू. भरताच्या हृदयात श्री सीतारामांचा अखंड निवास आहे. जिथं सूर्याचा प्रकाश असतो तिथं कुठं अंधार राहू शकतो का? असं विचारून तडक सरस्वती ब्रह्मलोकी निघून गेली. आणि आता रात्री चक्रवाक पक्षी जसा व्याकुळ होतो तसे देव व्याकुळ होऊन गेले. एवढं सरस्वती मातेनं सांगून सुद्धा देवांना अजून भरोसा वाटेना आणि त्यांच्या मनातला विकल्प काही जाईना. म्हणून तुलसीदास सांगतायत सुरस्वारथी मलीन मन, कीन्ह कुमंत्र कुठाटू, रची प्रपंच माया प्रबल, भय भ्रम अरती उचाटू. करी कुचाली सोचत सुर राजू, भरत हाथ सबु काजू अकाजू. गए जनकु रघुनाथ समीपा, सनमाने सब रविकुल दीपा. स्वार्थी मलिन वृत्तीच्या देवांनी म्हटलंय, दुष्ट सल्लामसलत केली आणि पुन्हा षडयंत्र रचलं. प्रबळ आपलंच मायाजाल पसरून भय भ्रम अप्रीती आणि उद्वेग सगळीकडे पसरून टाकले. बरं का? अशी ही दुष्ट चाल खेळून इंद्रदेव विचार करतोय, आता मात्र काम होणं न होणं हे सर्वस्वी भरताच्या हातामध्ये आहे. असा विचार करून बसलेत. आणि इकडे जनक महाराज, मुनिश्रेष्ठ वसिष्ठ या सर्वांबरोबर, सर्व मुनिवृंदाबरोबर महाराज जनक श्रीरामांकडे गेलेत. सूर्यकुलदीपक श्रीरामचंद्रांनी सर्वांचा आदर सन्मान केला. तेव्हा पुढे काय झालं, काय घडलं, कोण काय म्हणालं तर समय समाज धर्म अविरोधा, बोले तब रघुवंश पुरोधा. जनक भरत संवादु सुनाई, भरत कहाउती कही सुहाई. तात राम जस आय सुदेहु, सो सबु करई मोर मत येहु. सुनि रघुनाथ जोरी जुग पानी, बोले सत्य सरल मृदुबानी. विद्यमान आपुनि मिथिलेसु, मोर कहब सब भांति भदेसु. राउर राय रजाय सुहोई, राउरी सपथ सही सिर सोई. राम सपथ सुनि मुनि जन को, सकुचे सभा समेत. सकल बिलोकत भरत मुखु, बनई न उतरु देत.
जेव्हा सर्वजण श्रीरामांकडे गेले तेव्हा वसिष्ठ सर्वांना उद्देशून प्रसंगानुरूप समाजकारण, धर्मकारण यांना योग्य काय ते बोलले. सुरुवातीला त्यांनी जनक महाराज आणि भरत यांचा जो संवाद झाला ना, काल आपण बघितला, तो संवाद श्रीरामांना सांगितला. आणि त्यानंतर भरतानं ज्या चांगल्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी श्रीरामांना ऐकवल्या. आणि मग आता म्हणाले की हे राम, माझ्या मते तुमची जशी आज्ञा असेल तसंच सर्वांनी करावं. हे ऐकलं मात्र आपले दोन्ही करकमल जोडून श्री रघुनाथ बोले सत्य सरल मृदुबाने. सत्य, सरळ आणि कोमल शब्दांमध्ये म्हणतायत, हे गुरुश्रेष्ठ, तुम्ही आणि मिथिलेश्वर जनक महाराज इथं असताना मी काही बोलणं अनुचित आहे. त्यामुळे तुमची आणि जनक महाराजांची जी काही आज्ञा असेल, मी शपथेवर सांगतो की सर्वांना निश्चितपणे शिरोधार्य होईल. आता श्रीरामांची ही शपथ ऐकून सगळेच संकोचून गेले. सर्व सभा, मुनिश्रेष्ठ, जनक महाराज सगळेच संकोचले की काहीच कोणाला उत्तर देता येईना. आणि भरतमुख बनईन उत्तर दे, सकल बिलोकत भरतमुखो. सर्वजण भरताच्या तोंडाकडे बघू लागले की आता बाबा काय करायचं, तूच सांग. आता सभास कुच बस भरत निहारी, राम बंधु धरी धीरजु भारी. कुसमऊ देखी स्नेहु संभारा, बढ़त बिंधी जिमी घट जनिवारा. शोक कनक लोचन मति छोनी, हरि बिमल गुण गण जग जोनी. भरत विवेक बराह बिसाला, अनायास उधरी तेहि काला. करी प्रणाम सब कह कर जोरे, रामु राउ गुर साधु निहोरे. क्षमब आजो अति अनुचित मोरा, कहूँ बदन मृदु बचन कठोरा. हिय सुमिरी शारदा सुहाई, मानस ते मुख पंकज आई. बिमल बिमेक धरम नय साली, भरत भारती मंजू मराली. सर्वजण भरताकडे बघू लागले आणि आता भरत सुद्धा सर्व भार त्याच्यावर आलाय. पहा, ज्ञान, नीती, भक्ती सम्राट भरत. पण त्याच्याही मनामध्ये आता काय करावं हा विचार उत्पन्न झाला. संकोचानं सगळ्या सभेकडे बघितलं या भक्तश्रेष्ठानं. अत्यंत धीर धारण केला हृदयामध्ये. वेळ वाईट आहे हे बघून आपलं प्रेम आवर्त घेतलं म्हटलंय. पहा, स्नेहू संभारा, आपलं प्रेम आवर्त घेतलं. ज्याप्रमाणे तुलसीदास उपमा किती गोड देत आहेत. म्हणतायत, बढत बिंधी जिमी घटच निवारा. वाढत जाणाऱ्या विंध्याचलाला जणू अगस्त्य मुनींनी रोखून धरावं. म्हणजे इतकं अवघड होतं ते. भरतानं आपलं प्रेम रोखणं, त्याला आवर घालणं, हे विंध्याचल पर्वताच्या वाढीला अगस्त्य मुनींनी आवर घालण्यासारखं आहे म्हटलं. सर्व सभेची म्हटलंय, बुद्धिरूपी पृथ्वी शोकरूपी हिरण्याक्ष राक्षसानं जणू हरण करावी तशी अवस्था झाली होती. कुणाचीच बुद्धी कुंठित झाली आहे सगळ्यांची. चालतच नाहीये की काय करायचं. गुणसमूह रूपी जगताला उत्पन्न करणारी पृथ्वी, तिचीच बुद्धी हरण केली जावी अशी अवस्था झाली होती. आणि काय गोड पहा, भरताच्या मात्र भरत विवेक बराह बिसाला, अनायास उधरी तेही काला. भरताच्या विवेकरूपी विशाल अशा वराहरूपी
जे देव आहेत त्या देवांनी जणू शोकरूपी हिरण्याक्षाला नष्ट करून विनासायास पृथ्वीचा उद्धार केला. आहा, काय केलं भरतानं. आता हे का म्हटलंय असं ते आता पुढे सांगतायत. भरतानं अगोदर प्रणाम करून हात जोडले सर्वांच्या समोर. श्री रामचंद्र, राजर्षी जनक, गुरु वसिष्ठ आणि सर्व साधू संतांना विनंती करत म्हणाला, आज माझ्या या अत्यंत अयोग्य वर्तनाबद्दल मला क्षमा करा. मी लहान तोंडी कठोर शब्द बोलतोय. हृदयामध्ये वाणी सम्राज्ञी देवी सरस्वती मातेचं स्मरण केलंय आता याच्यानंतर भरतानं. आणि त्या स्मरणानं प्रभावित होऊन द्रवून सरस्वती माता त्याच्या मनरूपी मानस सरोवरातून त्याच्या मुखारविंदावर येऊन जणू विराजित झाली आहे म्हटलंय. आणि त्यामुळे निर्मळ विवेक, धर्म आणि नीती यांनी युक्त असलेली भरताची वाणी कशी झाली आहे, जणू हंसी झाली आहे. कशी असते हंसी तर नीर क्षीर विवेक करणारी, त्यानुसार विवेचन करणारी अशी भरताची वाणी झाली आहे. म्हटलंय. खरं ती तशीच आहे. केवळ ह्या सर्व प्रसंगाच्या तडाख्यामुळे थोडीशी विचलित झाली आहे. पण तरीसुद्धा जसं सरस्वती माता आधी म्हणाली, सूर्य जिथे असतो तिथे अंधार असू शकतो का? जिथे तो जे करेल त्यालाच विवेक ही व्याख्या आहे. अशा भरताच्या तोंडातून कधीतरी अविवेकाचा शब्द तरी बाहेर पडेल का? त्यामुळे आता भरत काय सांगतायत ह्याचं वर्णन तुलसीदासांनी केलंय. निरखी विवेक विलोचनही शिथिल स्नेह समाजू, करी प्रणाम बोले भरतू, सुमिरी सिय रघुराजू. आपल्या विवेकाच्या नेत्रांनी भरतानी बघितलं सगळीकडे की सगळा समाज प्रेमानं भरून गेलाय, शिथिल झालाय प्रेमामुळे. त्यानं सर्वांना प्रणाम केला आणि हृदयामध्ये सीता आणि रघुनाथांचं स्मरण करून म्हणाला, प्रभु पितु मातु सुहृद गुर स्वामी, पूज्य परमहित अंतरजामी, सरल सुसाहिबु शील निधानु, प्रणत पाल सर्वज्ञ सुजानु, समर्थ शरणागत हितकारी, गुणगाहकु अवगुण अघहारी, स्वामी गोसाई ही सरिस गोसाई, मोहि समान में साई दोहाई, प्रभु पितु बचन मोह बस पेली, आयऊ इहा समाजु सकेली, जग भल पोच ऊंच अरु नीचू, अमिय अमर पद माहुरु मीचू, राम रजाई मेट मन माही, देखा सुना कतहु को नाही, सो मैं सब विधि की निधि ठाई, प्रभु मानी स्नेह सेवकाई, कृपा भलाई आपनी नाथ कीन्ह भल मोर, दूषण भेभूषण सरिस, सुच सुचारु चहुओर, राउरी रीति सुबानी बड़ाई, जगत विदित निगमागम गाई,
क्रूर कुटिल खल कुमति कलंकी, नीच निसील निरीस निसंकी, तेउसुनी सरन सामुहे आए, सुकृत प्रणाम की है अपनाए, देखी दोष कबहु न उराने, सुनि गुण साधु समाज बखाने, को साहिब सेवक ही निवाजी, आपो समाज साज सब साजी, निज कर तूति न समुझिय सपने, सेवक सकुच सोच उर अपने, सो गोसाई नहीं दूसर को पी, भुजा उठाई कहूँ पन रोपी, पशु नाचत सुख पाठ प्रवीणा, गुणगति नट पाठक आधीना, यो सुधारि सन्मानि जन, किए साधु सिर मोर, को कृपाल बिनु पाली है, बिरिदावली बर जोर, शोक स्नेह की बाल सुभाए, आयऊ लाई रजाय सुबाए, तबहु कृपाल हेरि निज ओरा, सबहि भांति फल माने मोरा, देखे उपाय सुमंगल मूला, जाने स्वामी सहज अनुकूला, बड़े समाज मिलो के भागो, बड़ी चूक साहिब अनुरागो, कृपा अनुग्रह अंगु अघाई, किन्हीं कृपा निधि सब अधिकाई, राखा मोर दुलार गोसाई, अपने सील सुभाय भलाई, नाथ निपट में कीन्ही ढिठाई, स्वामी समाज सकोच बिहाई, अभिनय विनय जथा रुचि बानी, छवि देऊ अति आरती जानी, सुहृद सुजान सुसाहिबहि, बहुत कहब बड़ी खोरी, आय सुदेय देव अब सबई सुधारी मोरी, प्रभु पद पदुम पराग दोहाई, सत्य सुकृत सुख सीम सुखाई, सो करी कहूँ हिये अपने की, रुचि जागत सोवत सपने की, सहज स्नेह स्वामी सेवकाई, स्वार्थ छल फिल फल चारि बिहाई, अज्ञा समन सुसाहिब सेवा, सो प्रसादु जन पावई देवा. काय भाव आहे भरताचा. भरतानं केलेली श्रीराम स्तुती असं ह्याचं स्वरूप आपण बघू शकतो, म्हणू शकतो. पण ही जी स्तुती आहे ती अंतरातल्या सर्वात खोल कप्प्यातून निघालेली सहज स्तुती आहे. त्यामुळे या भरतस्तुतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रभूंची स्तुती सर्वच जण करतात, पण ही भरताची स्तुती जी आहे, कसा आहे भरत, रघुनाथांनीच आपल्याला सांगितलं आधीच्या भागामध्ये की कधी लहानपणापासून प्रभूंच्या समोर उभं राहून बोलणं सुद्धा शक्यतो कमीत कमी असा त्याचा स्वभाव आहे. संकोची भिडस्त स्वभाव आहे. प्रेम आपलं लपवून ठेवणं हा भरताचा स्वभाव आहे. त्यामुळे
भरत सुरुवातीलाच म्हणतोय की मी लहान थोंडी मोठा घास घेतोय, आधीच मला सगळ्यांनी क्षमा करावी, पण आता सगळंच त्याच्या शिरावर घातलंय सगळ्यांनी, त्यामुळे त्याला बोलण्यापासून पर्यायच नाहीये, त्यामुळे भरत बोलतोय. पहा, सीता माता रघुनाथांचं स्मरण करून म्हणतोय, हे प्रभो, तुम्हीच माझे पिता, माता, मित्र, गुरु, स्वामी, पूज्य, परम हितैषी माझे आणि अंतर्यामी आहात. कसे आहात तुम्ही? सरल हृदयाचे, श्रेष्ठतम असे स्वामी, सद्गुणांचं भांडार आहात, शरणागताचे रक्षक आहात, सर्वज्ञ समर्थ, शरणागताचं कल्याण करणारे, गुणांचा आदर करणारे, अवगुण आणि पाप यांचं हरण करणारे असे तुम्ही आहात. हे स्वामी, स्वामी गोसाई ही सरीस गोसाई, तुमच्यासारखे स्वामी तुम्हीच आहात, तुमच्यासारखा अन्य नाही. आणि मोही समान में साई दोहाई, स्वामींचा अपराध करणारा माझ्यासारखा मीच आहे. मी मोहामुळे तुमच्या आणि पित्याच्या वचनांचं उल्लंघन करून सर्व समाज गोळा करून इथं आलो. जगामध्ये असा कुणीही नाही, चांगला असो वाईट असो, उच्च नीच, कधीही अमर असलेला किंवा अमरपद न मिळालेला, विष, मृत्यू इत्यादी कोणताही असा नाही, पाहिला नाही की ऐकला नाही ज्यानं श्रीरामांची आज्ञा मोडली. विष आणि मृत्यूनी सुद्धा आजवर श्रीरामांची आज्ञा मोडली नाही. म्हणजे जर श्रीरामांनी आज्ञा केली तर विषाचा प्रभावही होणार नाही, मृत्यू स्पर्श करू शकणार नाही. पण मी ते धारिष्ट केलंय, तुमची आज्ञा, तुमच्या वचनाचं उल्लंघन करण्याचं, पण ते सुद्धा माझ्या स्वामींनी, प्रभूंनी माझं प्रेम आणि सेवा असंच मानलं. हे नाथ, तुम्ही आपल्या कृपेनं आणि आपल्या थोरपणानं माझं चांगलंच केलं आणि त्यामुळे माझे दोषसुद्धा भूषण ठरले, अशी सगळीकडे कीर्ती तुम्ही माझी पसरवलेली आहे. त्यामुळे हे नाथ, तुमची नीती आणि महिमा जगात सुप्रसिद्ध आहे, ज्याचं गायन जगत विदित निगमागम गाये, वेदशास्त्रसुद्धा ज्याचं गायन करतात. असे जे लोक आहेत, जे क्रूर आहेत, दुष्ट आहेत, कलंकी, दुर्बुद्धी आहेत, नीच आहेत, शीलरहित, नास्तिक आहेत आणि निर्भय म्हणजे पापभीरू नाहीत, असे लोकसुद्धा जर तुम्हाला शरण येऊन समोर आले तर एकदा प्रणाम केल्यानंतरच तुम्ही त्यांना आपलंसं केलंय. कधीही शरणागतांचे दोष तुम्ही मनामध्ये ठेवले नाहीत आणि त्यांचे गुण ऐकून साधू समाजामध्ये त्यांची प्रशंसा तुम्ही करता. असा स्वामी कोण आहे दुसरा, जो सेवकाच्या सर्व जे काही त्याला हवंय, मनोवांछित जे काही हवंय ते पूर्ण करणारा आणि सेवकावर कृपा करणारा स्वामी तुमच्याशिवाय कोण आहे दुसरा. उलट हे एवढं करून सुद्धा स्वप्नात सुद्धा आपण सेवकासाठी काही केलंय असं न मानता, उलट सेवकाला संकोच वाटू नये याचीच तुम्ही मनापासून काळजी घेता. काय गुण वर्णन आहे बघा, जो जाणतो तोच वर्णन करू शकतो असं नाही का. सद्गुरूंचं वर्णन करायला, भगवंतांचं वर्णन करायला ती पात्रता लागते ना. त्यामुळे इथे काय सुंदर वाक्य आहे, निज करतू तिन समुझिय सपने, सेवक सकुच सोचूर अपने. आमच्या महाराजांचा गुणविशेष आहे पहा. सहज आठवलं, पटकन बघूया की महाराजांच्याकडे काही लोक रामाचा नैवेद्य करा म्हणून काही पैसे आणून द्यायचे. महाराजांनी कधी जास्त पैसे घेतले नाहीत कोणाकडनं, त्यांना आवडायचं नाही ते. निस्पृह, पूर्णपणे निस्पृह होते महाराज, अगदी स्वाभाविकपणे. त्यामुळे त्यांनी आता दिलं एवढ्या प्रेमानं म्हटल्यानंतर एखादा रुपया ठेवून घ्यायचे आणि बाकीचं सगळं परत करायचे. बरं का, संकोची स्वभाव जो भरतानं वर्णन केलं आहे ना इथे, तर ते परत करायचे. आणि त्यांना वाईट वाटून ह्याची काळजी घेतात तिथं म्हणतोय ना भरत. ते कसं महाराज करायचे, तर त्या 1 रुपयामध्ये आपले पैसे घालायचे, ती साग्रसंगीत नैवेद्य करायचा रामाला, आणि सगळी पंगत बसली आणि वाढायला लागले सगळ्यांना की महाराज ज्यानं तो 1 रुपया दिलेला असायचा ना त्याचं कौतुक करायचं की आज ह्यांचा नैवेद्य बरं का रामाला. असं
काय गुणविशेष आहे पहा. दुसऱ्याला श्रेय देणं, आपण सर्व काही करून, याला संतपणच लागतं, याला भगवंतपणच लागतं. आम्ही काही न करता मी केलं म्हणून सांगत असतो आणि महाराजांसारखे संत सर्व काही करून मी काहीच केलं नाही हे आम्हालाच पुन्हा सांगून आमचाच जय जयकार करायचा प्रयत्न करतात, जेणेकरून आमच्या मनाला आनंद वाटावा. म्हणजे अशा ठिकाणी अर्थात हे करत असताना जे करायचं योग्य ते करायचं ते करतच असतात. आमचा वृत्ती पालट कसा होईल, कसं असतं, आता पुढे आहेच हे खरं मला वाटतं, पण हे सर्व संत जे असतात ते असं म्हणणं योग्य आहे की नाही माहीत नाही, बट दे आर व्हेरी स्मार्ट. म्हणजे त्यांना आपल्याला कसं वश करून घ्यायचं हे प्रेमाधिक्यामुळे माहीत असतं. त्यामुळे दे स्मॉदर अस विथ लव्ह, म्हणजे इतकं प्रेम करतात की आपण त्यांच्या आज्ञेबाहेर जायला आपला अंतःकरणाचा थरकाप व्हावा, अशी परिस्थिती आपली करून सोडली की मग हा बरोबर त्याचा वृत्तीपालट होईल. आणि हे सगळं कुणासाठी, स्वतःचं उदो करून घ्यायचा नसतो त्यांना, केवळ आमचं कल्याण साधावं, आम्ही त्या मार्गावरून त्यांना जो आनंद मिळालाय त्या आनंदाप्रत जावं ही त्यांची तळमळ असते. त्यामुळे संतांचं जे करणं असतं, भगवंतांचं जे करणं असतं, त्यामध्ये अनेक कंगोरे असतात. ते भरतासारख्या भक्तश्रेष्ठाला चोंगू शकतात, आम्हाला काय कळणार, आम्हाला फक्त वाचून त्याचा आनंद घेता येतोय हीच त्यांची कृपा आहे मोठी खरं. त्यामुळे स्वप्नातही सेवकासाठी काही केलं असं तुम्ही मानत नाही, उलट सेवकाला संकोच वाटू नये याची काळजी घेता. त्यामुळे भरत म्हणतोय, भुजा उठाई कहो पनरोपी, मी दोन्ही हात उभारून प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तुमच्यासारखा दुसरा स्वामी नाही. वानरांसारखे पशु नाच करतात, पोपट शिकवल्यावर बोलतात, पण पोपटाच्या बोलण्याचा गुण आणि पशुचा नाचण्याचा गुण हा पाठक अधीन, जो त्याला शिकवतो त्याच्या अधीन असतो. आणि अशा प्रकारे भरत म्हणतोय, हे स्वतःबद्दल सांगतोय बरं, की तुम्ही कसे पाठक आहात की तुम्ही नाचवता, तुम्ही बोलवता. अशा प्रकारे सेवकाची चूक सुधारून आणि त्याला सन्मान देऊन तुम्ही साधू शिरमोर करता, त्याला साधू शिरोमणी बनवता. तुमच्याशिवाय असं आपल्या बिरुदावलीचं, कृपानिधान या बिरुदावलीचं आग्रहानं पालन करणारा कोण आहे दुसरा. त्यामुळे भरत म्हणतोय, मी शोकग्रस्त होऊन किंवा अत्यंत प्रेमानं बालस्वभाव, माझ्या बाल स्वभावानुसार आज्ञा न मानता निघून आलो इकडे, तरी सुद्धा तुम्ही असे कृपाळू आहात की आपल्या स्वभावानुसार तुम्ही मी जे काही केलं ते चांगलंच मानलं. आणि ज्या वेळेला देखेऊ पाय सुमंगल मूला, जानेऊ स्वामी सहज अनुकूल, ज्या क्षणी मी तुमच्या चरणांचं, कसे आहेत सुंदर मांगल्याचं मूळ असे तुमचे चरण, त्यांचं दर्शन घेतलं, त्या क्षणी स्वामी माझ्यावर स्वभावतःच अनुकूल आहेत हे जाणलं. माझ्याकडून एवढी मोठी चूक होऊन सुद्धा स्वामींचा माझ्यावर किती लोभ आहे, हे एवढ्या मोठ्या समाजामध्ये मी किती भाग्यवान आहे असं मला वाटलं. कृपानिधानांनी माझ्यावर पूर्ण कृपा केली, अनुग्रह केला. माझी योग्यता नसताना खूप काही तुम्ही केलं आहे माझ्यासाठी. आपल्या स्वभावानुसार तुम्ही माझं प्रेम राखलं. पण हे नाथ, आज तुमची आणि समाजाची भीड न बाळगता मी मनात आलं ते बोलण्याचं धारिष्ट्य केलंय. हे देवा, माझी व्याकुळता जाणून तुम्ही मला क्षमा करावी. भरत ही पूर्व पीठिका मांडतोय त्याला जे हवंय ते सांगण्यासाठी, बरं का. त्यामुळे म्हणतोय की अकारण हित करणारे आहात तुम्ही, सुहृद आहात, बुद्धिमान आणि श्रेष्ठ असे स्वामी आहात. त्यामुळे तुम्हाला अधिक सांगणं हा अपराध आहे. त्यामुळे आता मला आज्ञा द्या,
तुम्ही मला सर्वतोपरी सांभाळून घेतलंय हे मी जाणलंय. आणि आता भरत आपली आंतरिक इच्छा प्रकट करतोय, ती सुद्धा अगदी ज्याला आपण सटल मॅनर म्हणतो ना, सेवक आहे ना मी, त्यामुळे हे मला द्या असं मी सांगू शकत नाही स्वामींना. मग ते कसं सांगायचं? प्रभुपद पदुम पराग दोहाई, सत्य सुकृत सुख सीम सुहाई. हे प्रभू, तुमच्या चरणांची धूळ ही सत्य, पुण्य आणि सुख यांची अंतिम परिसीमा आहे. त्या चरण धुळीचं स्मरण करून मी माझ्या हृदयातली इच्छा सांगतो. कशी आहे ती इच्छा? जागत सोवत सपने की, तिन्ही अवस्थांमध्ये माझी तीच इच्छा आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. काय आहे पहा भरत. स्वामी तिन्ही स्थितीत, जागेपणी, झोपेत आणि स्वप्नात सुद्धा एकच जी इच्छा माझ्या अंतरात आहे ती मी तुम्हाला सांगतो. तिचं स्मरण करून, तुमच्या चरणधुळीचं स्मरण करून मी ही इच्छा सांगतो. काय इच्छा? सहज सनेह स्वामी सेवकाई, स्वार्थ छल फल चारी बिहाई, अज्ञा समन सुसाहिब सेवा, सो प्रसाद जन पावई देवा. ती इच्छा ही आहे की कपट, स्वार्थ आणि चार जी फलं आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, ती सगळी सोडून स्वभावतः सहज प्रेमानं स्वामींची सेवा करणं हीच एकमेव माझी इच्छा आहे. आणि आज्ञापालनासारखी स्वामींची दुसरी श्रेष्ठ सेवा नव्हे, कोणतीच नाही. आज्ञापालन हीच सर्वश्रेष्ठ सेवा. आणि म्हणून हे देवा, आता तोच आज्ञारूप प्रसाद या सेवकाला मिळावा. पहा बरं, काय सांगायचे भरताला. त्यांच्या चरण रजाचं वर्णन करून, त्याप्रती आपला आदरभाव प्रकट करून हे आपल्या सर्वांना समजलं. पण सरळ सरळ मला पादुका द्या असं सुद्धा भरतानं म्हटलेलं नाही एकदम. म्हणून म्हटलं की अत्यंत सटली त्यानं ते आपला भाव, जो प्रभूंना माहीतच आहे पण सर्व समाजासमोर तो भाव रघुनाथांपर्यंत पोहोचवला. हे झाल्यानंतर अजूनही तुलसीदासांना ह्या जागी भरत, श्रीराम, सर्व अयोध्यावासी या सर्वांचं वर्णन, गुणवर्णन करायला ते थकत नाहीत. त्यामुळे सर्वांची स्थिती हे भरताचं बोलणं ऐकून कशी झाली ह्याचं वर्णन, आणि पुढे पुन्हा इंद्रादी देवांची स्थिती कशी झाली, ह्या सगळ्याचं वर्णन तुलसीदास करतील. आणि ज्याची सांगता भरताच्या इच्छेचा सन्मान होण्यामध्ये प्रभू श्रीराम कसा करतात, हा सर्व कथाभाग आपण पुढच्या भागांमध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.